हॅलो नमस्कार। आज आपण पाहणार आहोत कुठलीही तामझाम न करता अगदी सोप्यात मस्त असे खुसखुशीत खायला खमंग असे वाळवणीचा पदार्थ, तो म्हणजे कॉर्नफ्लॉवरचे पापड। आता ह्याच्यामध्ये कुठलेही तांदूळ भिजवायचा त्रास नाही, वाळत घालून दळून आणायचा त्रास नाही। हे आपण कॉर्नफ्लॉवर विकत आणलं की आपले पापड खमंग खुसखुशीत तयार होतात। ते कसे करायचे सांगते तुम्हाला। इथे मी पावशेर वजनी मापाप्रमाणे पावशेर मी कॉर्नफ्लॉवर घेतले आहे। साधारण ह्या वाटीप्रमाणे तुम्हाला 3 वाट्या कॉर्नफ्लॉवर होतं। त्याच्यानंतर इथे मी 2.5 चमचे मीठ, अर्धा टीस्पून पापड खार, ह्याला 1 चमचा जिरे आणि इथे 1.5 चमचा तीळ घेतलेले आहेत। हे मी जरा टेस्ट वाढवण्यासाठी घेतलेला आहे। कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट आणि थोडासा हिंग घालायचा आहे। यामध्ये एवढा हिंग घालायचा आहे। आता ह्याच्यामध्ये ह्या कॉर्नफ्लॉवरच्या पापडामध्ये हे 3 वाट्या असल्या तर त्याच्यात 1.5 पट पाणी घ्यायचं आहे। म्हणजे साधारण 4.5 वाट्या मी इथं पाणी घेतलेलं आहे। 3 वाट्या आणि 3 वाट्याच्या अर्धी वाटी कसं करत असं 1.5 वाटी जादाची असे 4.5 वाटी मी पाणी गरम करायला ठेवायचं। पाण्याला उकळी काढून घ्यायची आधी। हे बघा, ह्याला उकळी आलेली आहे पाण्यात। ह्याच्यात आता पापडखार, हिंग, जिरे, तीळ आणि मीठ घालून घ्यायचं। त्याच्यानंतर ह्याचे आपले क्यूब केलेले आहेत, लसूण, मिरची, कोथिंबीर, ह्याचे ह्याच्यात घालायचे। चवीला अतिशय रुचकर लागतात आणि फुलतात पण। झाल्यानंतर तुम्हाला तळून दाखवीन। ही उकळी आली की गॅस बारीक करायचा। आणि हे कॉर्नफ्लॉवरचं हे आहे ते ह्याच्यामध्ये आपण हळूहळू घालायचं, ढवळत ढवळत। गुठळी होऊ द्यायची नाहीये। हे बघू शकता तुम्ही, कलर पण किती सुंदर आलाय बघा। हे बघा, याप्रमाणे आपण
हे घट्ट होत आलंय बघा पीठ। आता याला आपण वाफ काढून घ्यायची। हे बघा घट्ट होत आले हे पीठ। याला आता आपण वाफ काढून घेऊया। चमच्याने हे सगळं पीठ काढून घ्यायचं। झाकून एक वाफ काढून घेऊया। आपण शिजलेले पीठ काढून घेतलेले आहे। हे आता आपण त्याच्या हे पेल्यानं हे तेल लावून त्याला या गुठळ्या फोडून घेऊया आणि त्याला एकसारखं करूया। गरम गरम असतानाच ह्याला गुठळ्या वगैरे फोडून एकसारखं पीठ करून घ्या। मॅशरनं सुद्धा केलं तर चालते। आपल्याकडे मॅशर असला तर मॅशरनं त्या गुठळ्या फोडून घेतल्या तरी चालतात। एकसारखं मऊ असं पीठ करून घ्यायचं ह्याचं। काढून घ्या। गोळा असं तयार करून घ्या। अशा पद्धतीने याचे गोळे तयार करून घ्या आणि ते 10 मिनिटं त्याला वाफ देऊन घ्या। हे बघा ह्याप्रमाणे ठेवा। याप्रमाणे या पद्धतीने ठेवा आणि 10 मिनिटं ह्याला वाफ काढून घ्या। 10 मिनिटं वाफ काढून घ्या। नसेल तर कुकरमध्ये तुम्ही 3 शिट्ट्या देऊन 2 ते 3 शिट्ट्या देऊन शिजवून घ्या त्याला। अशा पद्धतीने हे पीठ शिजवून घ्यायचं। त्याच्यानंतर हा एक गोळा घ्यायचा, मळून घ्यायचा। तो पूर्ण मळून घ्यायचा। हे झाकून ठेवायचं। परत पेलेला जरासं तेल लावायचं। गरम असल्यामुळे मळायला थोडासा त्रास होतो आणि हे परत मळून घ्यायचं। गरम गरमच गोळे मळून घ्यायचे। ते गरम ह्याच्यात झाकून ठेवायचं आणि हे मळून घेऊन ह्याचे गोळे करून जेवढे आपल्याला गोळे पाहिजेत तेवढ्या आकाराचे गोळे करून पापड लाटून घ्यायचं।
पीठ बघा किती चांगले शिजलेलं आहे. अशा पद्धतीने जरासं हाताला थोडंसं तेल लावायचं. जास्त लावलं तर तेलाचा वास येतो. पीठ मळून घ्या चांगलं. किती हिरव्या कलर किती मस्त आलाय बघा, हिरवागार. अशा पद्धतीने आपण जेवढे आकार पाहिजे छोटे मोठे त्या प्रमाणात आपण गोळे करून घ्यायचे. जेवढा आपल्याला पापडाचा आकार पाहिजे त्या प्रमाणात ठेवून गोळे करून घेतल्यानंतर हे बघा या पद्धतीने पॉलिथिन पेपर ठेवून एकमेकावर असे तुम्ही पापड लाटून घेऊ शकता. चांगल्या कडक उन्हात वाळवून घ्यायची. काही पापड केलेत बघा त्याप्रमाणे. आता हे तुम्हाला मी तळून दाखवते. बघा किती पट फुलते बघा हा पापड. बघितलं किती फुलते बघा. चवीला तर फार सुरेख लागतात. एकदा करून नक्की बघा. वेगळी चव तुम्हाला जाणवेल ह्याच्यामध्ये. हे बघा किती छान फुलते पापड. छोट्या कढई बरोबरीनं तो पापड होतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.